अकाउंट पॉज, सस्पेंडेड अकाउंट, सर्कमव्हेंटलिंग एरर. सर्कमव्हेंटलिंग कधी इथं बघा, कम्प्लीट ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन, त्याच्यामुळं पॉज होतं. जर ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन नसेल झालं तर पॉज. नवीन अकाउंट क्रिएट केलं लगेच ॲडव्हर्टाइज व्हेरिफिकेशन करू शकतात. आता मला काय करायचंय, साक्षीला हे अकाउंट चालवायला द्यायचंय. साक्षीला माझ्या ईमेल आय डी मधून रन करणार ती, पण माझा ईमेल आय डी न वापरता ती तिचं स्वतःचा ईमेल आय डी वापरणार. तर कसं ऍक्सेस द्यायचं? आता पुढे जाऊ, कुठे अकाउंट मला दिसेना, वय झालंय माझं. कुठं जाऊ? ओव्हरच्या व्यू खाली कुठे? हा, अजून अजून इथं का? हा, इथं का? कुठं खाली कुठं वर? नाव सांग तिथं जरा. अकाउंट्स अकाउंट्स मला दिसेनाच कुठे. इथं क्लिक केल्यावर मग खाली कुठं? इथं काय सांगितलं तू सांग? अकाउंटचा ऍक्सेस. हा, अकाउंटचा ऍक्सेस कसा? ऍडमिन मध्ये जायचं असं लक्षात. ऍडमिन मध्ये जाऊन कुठं जायचं? ऍक्सेस कुठं दिसतंय? आपण ऍक्सेस आणि सेव्ह कसं जायचं? इथं साईडला नाही जायचं, इकडून ह्या मार्गे असं. इकडून वरती नेलं तरी असे. परत लोक मला फोन करतात, सर मी असं केलं येऊन. इकडून काय त्रासच नाही घेत ते, असं इकडे तिकडे हलवायचं. पण काय करायचं, इकडून जायचं आणि इथं क्लिक, आणि इथं क्लिक करून काय करायचं. आता हे अनिकेत मोठे नावाला काय केलेले आपण, ऍडमिन बनवलाय. आणि माझं आता साक्षीला पण करायचं, तर इथं जाऊन साक्षीचा ईमेल आय डी टाकायचा, साक्षी निर्णाल मिरगे. आणि इथं ते कधी एक्सपायर करायचंय, 30 तारखेपर्यंत. कोणता ऍक्सेस द्यायचंय? ओनली ईमेल, ओनली बिलिंग. ती तिच्या अकाउंट मधून पण बिलिंग करू शकते, ओनली रेट. ह्या गोष्टी करायच्या. आणि तो काय करायचा, इन्व्हिटेशन सेंड करायचं. सगळं समजलं. ह्याचं नाव चेंज करायचं, अकाउंटचं काय नाव आहे ते नाव चेंज करायचं. कसं नाव चेंज करणार? पुढे जायचं, ऍडमिन मध्ये जायचं. इथं एनएमपी प्रायव्हेट लिमिटेडचं नाव आहे, तर इथं काय पण नाव टाका. डेटा कनेक्शन कॉन्ट्रॅक्ट केलेले का नाही, तर ते पण तुम्ही करू शकता. आता आपलं आजचा टॉपिक कोणता आहे? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं काय. मग ते एजन्सीचं करायचं का आपले स्वतःचं करायचं? त्याच्यासाठी लागतात डॉक्युमेंट्स. काय लागतात? मग इथं काय करायचं, स्टार्ट केलं. ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन मध्ये आलो आपण. तर इथं काय करायचंय, फ्यू क्वेश्चनचा आन्सर द्यायचंय. पहिला क्वेश्चन कोणता? इज युअर ऑर्गनायझेशन अँड ऍडव्हर्टायझिंग एजन्सी? ही ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहे का? तुम्हाला काय करायचं, येस और नो, तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जर पर्सनल नावाने जर करायचं करा, नो केलं तर तुम्हाला कमी डिटेल टाकावं लागेल. आणि जर येस केलं तर तुम्हाला सगळे डिटेल टाकावं. पहिला काय क्वेश्चन, येस. मग इथं काय करणार, हू डज यू वॉन्ट टू व्हेरीफाय टुडे? माय एजन्सी आणि क्लायंट. ह्या दोन गोष्टी आपल्याला काय करावं लागतात, करावं. हॅलो, हा बोला ना. नाही नाही, किती पर्सेंट कमी झाले? 10% कसं होतंय? 57 लाखाची गाडी म्हणल्यानंतर 5,70,000 होत. मला ते एक्झॅक्ट त्याचं कोटेशन आहे ते पण त्यांना पाठवायला हवं, त्याला दाखवावं लागेल. हो, काय झालं, एजन्सीनं जर केलं तर येस म्हणल्यानंतर तुम्हाला दोन व्हेरिफिकेशन करावं लागतात, एजन्सीचं व्हेरिफिकेशन आणि क्लायंटचं व्हेरिफिकेशन. म्हणजे आता सपोज मी एखाद्या क्लायंटचं सिनेक्राफ्टची ऍडव्हर्टाइजमेंट चालवतोय. मग सिनेक्राफ्ट काय करतो, कोणत्या कीवर्ड वरती ऍडव्हर्टाइजमेंट रन करतो, तो लिगलच आहे का, काय एखाद्या ऑनलाईन गेमिंगचं ऍडव्हर्टाइजमेंट करतो, अलाउड आहे का आता, नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी
चेक केल्या जातात. त्याच्यामुळे काय केलं जातं, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग मी येस करून दाखवलं तर खाली असे क्वेश्चन येतात. मी जर नो केलं, काय केलं, नो केलं, तर मला आलं का काय क्वेश्चन, हू पेज फॉर युअर ऍड, कोण पे करणार आहे, तुम्ही स्वतः, तोच माणूस. म्हणजे सपोज मी आता आधार कार्ड टाकलं नवनाथ दरेकरचं आणि पेमेंट केलं अनिकेत मोठेच्या अकाउंटमध्ये, तर काहीतरी गुगल दिसतं, त्यांनी का पेमेंट केलं, तुम्ही तर सांगितलं की मी स्वतःचा अकाउंट आहे. पण जर एजन्सीचं जर केलं तर त्याच्यामध्ये मल्टिपल लोक पेमेंट करू शकतात. इथं पण करू शकतात, पण सरकमव्हेंटलिंग मध्ये जाऊ शकतं परत अकाउंट, बरोबर आहे का. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा हे सगळं क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काय केलं, म्हणजे मी एक माणूस आहे तुमच्यासारखाच, एक स्टुडंट आहे आणि त्याच्या पद्धतीने तुम्हाला व्हेरीफाय, मी काय केलं, नो, हे एजन्सीचं अकाउंट नाहीये. मग हू पेज फॉर युअर ऍड, येस, वी पे फॉर गुगल ऍड डायरेक्टली. कधी कधी क्लायंट पण पे करू शकतो. आता माझा क्लायंट कोण आहे, ही. मग आता सपोज मी तिला ऍक्सेस दिले तर ती पण तिथून पे करू शकते, किंवा तिचं कार्ड टाकून मी इथून पण पे करू शकतो, बरोबर. वी पे डायरेक्टली, नो, एजन्सी पेज इनव्हॉइसेस. मग मी काय करतो, मीच पे करतो डायरेक्टली. डू यू, इथं काय लिहिलंय, डू यू ऍडव्हर्टाइज युअर ओन प्रोडक्ट सर्व्हिसेस और समवन एल्स, कोण करतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला सुरुवात केली, ज्यावेळेस गुगल ऍडचा अकाउंट टाकणार तुम्ही, जसं सपोज सिनेक्राफ्टचे नाव सिनेक्राफ्ट द्या, नाव एनएमडीचे एनएमडी टाका, नाव एनएमडी इन्फोटेक साठी ऍड्रेस करायचे एनएमडी इन्फोटेकचं टाका, आणि दुसरं काय करा, प्रत्येक ह्याच्यासाठी एक वेगवेगळं अकाउंट, आणि कोणाचं, त्यांचं, त्या पर्टिक्युलर माणसाचं काय करायचं, व्हेरीफाय करायचं. आता मी इथं काय केलं, येस वी पे डायरेक्टली. मग इथं नाव मी जर काय करतोय, मी जर पेमेंट ऋत्विकच्या अकाउंट मध्ये करणार असेल तर नाव वरती काय द्या, ऋत्विक. जरी चुकीचं दिलं तरी काही कोण करत नाही. डू यू ऍडव्हर्टाइज युअर ओन प्रोडक्ट और सर्व्हिसेस और समवन एल्स, नाही, आम्ही आमचे स्वतःचेच प्रोडक्ट आणि सर्व्हिस, काय प्रोडक्ट आणि सर्व्हिस, ओन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस, किंवा मग दुसऱ्याचे असेल तर दुसऱ्याचं टाका. मग इथं काय करा, व्हॉट इज युअर इंडस्ट्री, काय इंडस्ट्री तुमची, बिझनेस आणि इंडस्ट्री आहे, किंवा तुम्हाला वेगळी चूज करायची, तर माझी कोणती, आर्ट आणि एंटरटेनमेंट आहे का गेम आहे, कोणती इंडस्ट्री आहे, एज्युकेशन इंडस्ट्री. मग एज्युकेशन दिसतंय का कुठं तुम्हाला, दिसतंय का, मग इथे सर्च करा. एज्युकेशनल टॉयज, एज्युकेशनल गेम्स, ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्शन अँड ड्रायव्हर एज्युकेशन, एज्युकेशनल सॉफ्टवेअर, काय तुम्ही ह्याच्यापैकी करतात ते तुम्हाला इथं, आर्ट्स, एंटरटेनमेंट, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इंटरनेट, शॉपिंग, कशा रिलेटेड, कशामध्ये आपली वेबसाईट बसते, कोर्स हे टॉईज मध्येच येतील. मी दुसरं इन्स्टिट्यूट टाकतो, एज्युकेशनल सॉफ्टवेअर पण चालेल, एज्युकेशनल जेट्स अँड स्कॉलरशिप पण चालेल, नंतर काय चालेल, एज्युकेशनल टॉईज पण चालेल. ह्याच्यापैकी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. ऍड क्रिएटिव्ह, डेट्स, लोकेशन, ऍड सर्व्हर, हे तुम्हाला काय करावं लागेल, किती सिंपल आहे. एवढं तर तू पण करू शकतो, तुम्ही पण करू शकतो, काय प्रॉब्लेम. युअर ऍड डिस्क्लोजर नाव शो ऍड्स फंडेड बाय नवनाथ मोहन दरेकर प्रायव्हेट. इथे कन्फर्म प्लॅन्स फॉर पॉलिटिक्स रिलेटेड आहे का, मग हे काय करायची गरज आहे का, जर पॉलिटिक्स रिलेटेड असेल तर इथं काय करा, आपल्या न्यूज अकाउंट टू द रन EU पॉलिटिकल ऍड्स, सगळ्या स्टेप फॉलो करायचे. झाली ती स्टेप.
सबमिट केलं. आता ह्याला किती टाइम लागतील? 1 to 10 days. काय सांगितलं त्यांनी? 1 to 10 मध्ये तुमचं अकाउंट पॉज मधून काढण्यात येईल. एवढ्या फक्त गोष्टी करायच्या. काय काय इथून तुम्हाला काय चेंज करायचे का आन्सर? कधी आन्सर दिले? 22 सप्टेंबर 2000. आजच आहे. जर काय परत पहिल्यापासून जर करायचं सर रिसेट व्हेरिफिकेशन, इथं रिसेट केलं तर तुम्हाला सगळं परत डॉक्युमेंट्स वगैरे. मी कसं करतोय बघा, रिसेट मध्ये गेलो तर आता ज्या स्टेप केल्या त्या परत करायच्या. काय केलं आधी? आन्सर द क्वेश्चन, नंतर इथं कोणी पे करणार आहे काय करणार ते परत केलं, आणि ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स. 3 स्टेप मध्ये तुमचं टास्क रेडी होतं. हेच केलं पहिल्यांदा. काय केलं? डायरेक्टली केलं. नंतर काय केलं? प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस मी माझे स्वतःचेच आहे, एक कोणतं केलं? एज्युकेशन रिलेटेड केलं. सर्च करा एज्युकेशन. आता वेगळी कॅटेगरी टाक. सेव्ह अँड कंटिन्यू. सेव्ह केलेलं होतं, 2 पण सिलेक्ट करू शकतो. अजून काय? एवढं सिंपल आहे. इथे सगळ्या पॉलिसी तुम्हाला दिल्या जाते. ऍडव्हर्टायझर वेळपॉईंट, टाइम लाईन व्हेरिफिकेशन, तुम्हाला जर काय किती टाइम लागणार आहे, टास्क रिक्वायर काय काय व्हेरिफिकेशन, तर इथं जर क्लिक केलं तर सगळ्या सपोर्टचं तुम्हाला भेटेल. किती सिंपल आहे ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशनचं. मग तुम्ही अकाउंट क्रिएट केल्यानंतर एखाद्याला वाटलं मला ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचंय, तर तो पण तिकडे जाऊ शकतो. अकाउंट मध्ये किती पैसे आहेत हे कसं चेक करणार तुम्ही? बिलिंग मध्ये जाऊन, बिलिंग मध्ये जाऊन काय करायचं? समरी मध्ये 500 रुपये ऍड आहेत. अनलेस अँड अनटिल तुमचं ते रिस्ट्रिक्ट झालं, पॉज झालेलं अकाउंट काढत नाही तोपर्यंत तुम्ही काय नाही, तोपर्यंत तुम्ही हे. जर तुम्हाला रिटर्न पैसे घ्यायचे तर कसं घेणार तुम्ही सांगा? रिटर्न पैसे हे 500 रुपये मला परत माझ्या अकाउंट मध्ये पाहिजे, तर कसं करता? टूल्स मध्ये जाऊन काय करायचं? आणि की तू सांग. तर ते पेमेंट वरती क्लिक करायचं. हा, या ऍड पेमेंट मध्ये का फक्त आणि काय करायचं? त्या दिवशी नव्हतं का तुम्ही? लक्ष नव्हतं तुमचं? हे पेमेंट मला नको. मी सपोज आता मी तरी 500 टाकले, काय काय लोक 5-5, 10-10 लाख रुपये आधीच ऍड करून ठेवतात, आणि कधी कधी सस्पेंडेड अकाउंट होतं किंवा असं पॉज होऊन बसतं किंवा काहीतरी. मग त्यावेळेस पैसे कसे रिटर्न घ्यायचे? सेटिंग मध्ये जाऊन काय करायचं? ऍडमिन मध्ये जायचं. इथं काय करायचं? प्रेफरन्सेस दिसते का? त्याच्यामध्ये जा, किंवा अकाउंट सेटिंग मध्ये जरी तुम्ही गेलात ना तरी पण तुमचं काम होऊ शकतं. काय टाकलं इथं? अकाउंट नेम, टाइम झोन, अकाउंट स्टेटस. इथं काय अकाउंट स्टेटस दिसते तुम्हाला? इथं कॅन्सल माय अकाउंट करायचं. काय करायचं? कॅन्सल माय अकाउंट. झालं? एवढं कॅन्सल माय अकाउंट केलं तर तुमचं कधी अकाउंट क्रिएट केलेलं आहे, आणि हे जे ज्या अकाउंट मधून काय केलेलं आहे, पेमेंट केलेले, त्याच अकाउंट मध्ये काय होणार? रिव्हर्स होणार.
अकाउंट इज कॅन्सल, ऍड इज इन अकाउंट आरंट रनिंग, आणि रिॲक्टिव्हेट करायचं असेल रिॲक्टिव्हेट माय अकाउंट. समजलं? मग इथं मी टाकतो आता कॅन्सल अकाउंट, नाव पण चेंज करायचं. काय सिंपल आहे. झाला. हे अकाउंट डिलीट करायचं. काय करायचं, खाली जायचं आणि इथून डिलीट पण करू शकतो अकाउंट. येणार त्याच्यामुळे डिलीट होण्याचे. आता हे अकाउंट कॅन्सल अकाउंट केलं होतं आपण. ह्याचं पण रिॲक्टिव्हेट झालंय का, कारण एवढे दिवस झालं पण काय नाही केलं त्यांनी, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन नाही केलं. याला नाव काय दिले, कॅन्सल. दिसते का कॅन्सल कॅन्सल. आता मला एक नवीन अकाउंट क्रिएट करायची गरज आहे का, ऋत्विकच्या नावाने आपण ऍडव्हर्टाइजमेंट करू आता, आणि त्याचं ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचं. नन ऑफ युअर ऍड रनिंग, म्हणजे ह्याचं ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायची गरज आहे का. कधी नन ऑफ युअर ऍड रनिंग म्हणजे काय, कॅम्पेन ऍड अँड ग्रुप आर पॉज टू रिमूव्ह इनेबल देम टू शो युअर ऍड. म्हणजे हे आताच अकाउंट क्रिएट केलेले ऑगस्ट मंथ मध्ये, पण आता प्रॉब्लेम कसा आहे, याच्यामध्ये पैसे टाकून आपण ऍड रन करू शकतो आणि ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन 6 महिन्याच्या आतमध्ये करावं लागेल. आणि कसं करणार ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन, ऍडमिन मध्ये जाऊन, दिसतंय ऍडमिन मध्ये जाऊन काय करायचं, अकाउंट सेटिंग मध्ये जायचं, बिलिंग मध्ये कुठं जायचं तेच सांग. बिलिंग मध्ये, बिलिंग मध्ये सेकंड लक्षात ठेवा कुठं जायचं, बिलिंग मध्ये जायचं आणि बिलिंग मध्ये ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचं. आणि इथून तुम्हाला मागा सांगितली तशी तुम्ही आधी पण करू शकता आणि नंतर पण करू शकता. ठीक आहे. आता मला काय करायचं, एक ऍड रन करायचं. स्क्रीन विजिबल नाहीये. आताच गेली का स्क्रीन, आत्ताच गेली, आली सर. आकाश सोनवणे पूर्ण दिसत होते. हे सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी येतात. गुगल ऍड सर्च केलं, आता दुसरा ईमेल आयडी ओपन केलाय माझा नवनाथ दरेकरचा, पहिल्यांदा NMDचा होता. इथं पण सेम तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं. कसं करणार, स्टार्ट नाव मध्ये जाणार, नवीन अकाउंट करायचं का जुनं अकाउंट करायचं, न्यू गुगल ऍड अकाउंट. काय केलं, न्यू गुगल ऍड अकाउंट, आणि इथं गेल्यानंतर क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन असं विचारतात. बरोबर आहे का, हे असंच विचारतात. व्हॉट इट, तुम्ही काय केलं, तुमच्या बिझनेसचं नाव वगैरे टाकलं आणि टेल अबाउट युअर सगळ्या गोष्टी इथं टाकत गेल्या. स्किप करायला सांगितलं होतं मी तुम्हाला पुढली स्टेप. इथे सिलेक्ट करायचं तुम्हाला काय गोल करायचं. क्रिएट युअर फर्स्ट कॅम्प. नेक्स्ट इथं काय विचारतं, नाव विचारतं. दोन पद्धती, एक तर तुम्ही ऍड रन करून तुमचा डॅशबोर्ड क्रिएट करा, किंवा स्किप कॅम्पेन क्रिएशन. मी कॅम्पेन क्रिएशन स्किप केलंय का, नाही, मला एक ऍड रन इथं पब्लिश करावं लागेल, त्यानंतरच माझा डॅशबोर्ड रेडी होईल. तर माझा नंबर झाला क्रिएट. आता जर मला हे अकाउंट डिलीट करायचे तर कसं डिलीट करणार, खाली जायचं, इन प्रोसेस मध्ये मला आता हे अकाउंट नकोय, मला डिलीट करायचंय, तर साईट मध्ये जा, इथं रिमूव्ह करायचं. काय करायचं, 3 गोष्टी समजल्या तुम्हाला. अकाउंट डिलीट इन प्रोसेस मधलं कसं करायचंय, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं करायचंय, आणि नवीन अकाउंट कसं क्रिएट करायचं.
किती अकाउंट क्रिएट होऊ शकतात एका ईमेल आयडी वरती? 15 ते 25. कॅन्सल अकाउंट किती इथं? साठी चिंचवडसाठी आम्ही त्यांच्या ऍड रन केल्या होत्या. NMD इन्फोटेक साठी केल्या होत्या. मी आता काय करतो, NMD इन्फोटेक मध्ये क्लिक करतो. आतापर्यंत किती अमाऊंट त्यांनी स्पेंड केले ऍडव्हर्टाइजमेंटसाठी, असा जर कोणी क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर कोण सांगू शकतो? हा आहे डॅशबोर्ड. काय हा? डॅशबोर्ड. NMD इन्फोटेक साठी आतापर्यंत ऍडव्हर्टाइजमेंटला किती खर्च झालाय? आणि दुसरा असा क्वेश्चन विचारतात की तुम्ही कधी अकाउंट ओपन केले? तर अनिकेत सांगे अकाउंट कधी ओपन केले आणि आतापर्यंत किती खर्च केलाय त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट? तर इथं काय करायचं, टाइम बघायचा. काय बघायचा? कधी कधी जर डेट जर अशी सिलेक्टेड असते तर मग चुकला असता. तर त्यासाठी इथं जायचं आणि इथं ऑल टाइम मध्ये जायचं. कधी जायचं? ऑल टाइम. तर अकाउंट कधी क्रिएट केले? 6 मे 2024 साली क्रिएट केले. कधी? आता किती? 22 सप्टेंबर. मला लास्टच्या एका महिन्यामध्ये त्यांनी किती अमाऊंट स्पेंड केले ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ह्या अकाउंट मधून हे काढून द्या तुम्ही. कसं काढणार? कुठे डेट सिलेक्ट करायची. किती? एक महिन्याची. मग 22 सप्टेंबर पासून इथं 22 तारखेपासून 22 सप्टेंबर. इथं नुसतं एवढंच नाही ठेवायचं, तर अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला 7 डेजचं काढायचंय. 7 डेज सिलेक्ट करा. तर इथं आन्सर येईल 0. अमाऊंट किती त्यांच्या अकाउंट मध्ये कसं चेक करणार तुम्ही? आता तुम्हाला चेक करता येणार नाही, कारण का? डॅशबोर्ड वेगळा आहे. काही जर समजलं नाही तर डायरेक्ट कुठं करायचं? लोगोवरती क्लिक करायचं. केलं का लोगोवरती क्लिक? तुम्हाला हे दोन अकाउंट मधून का सांगतोय? तर त्याचं कारण कसं, एक जुना डॅशबोर्ड आणि एक नवीन डॅशबोर्ड आहे. हा जुना डॅशबोर्ड आहे. मग आता अनिकेत कन्फ्युज झाला असेल. काय कन्फ्युज झाला असेल? मला ऍक्सेस द्यायचे, तर सरांनी तेव्हाच वेगळं सांगितलं होतं. आता ऍक्सेस द्यायचे तर कुठं जाणार मी? समजतंय का तुला? पहिल्यांदा इकडे आडवे ऑप्शन येत होते उभे, आता येतात का? बिलिंग खाली आली. अजून इथं क्लिक केले म्हणजे आता आपण होम पेज वर काय चेंज होत दिसतंय. इकडे काहीच ऑप्शन येत नाही, जुना डॅशबोर्ड आहे हा. आता इथं तुम्हाला जर काय करायचंय, गुगल कीवर्ड प्लॅनर वरती जायचंय किंवा ऍडमिन ऍक्सेस वरती जायचंय किंवा बाकी ते दिसते टूल्स अँड सेटिंग, बिलिंग, पेमेंट, ऍक्सेस अँड सिक्युरिटी, प्रेफरन्सेस. अकाउंट कॅन्सल करायचं तुम्हाला कुठे जायचं? प्रेफरन्सेस वर. अकाउंटला नाव द्यायचं कुठे द्यायचं? प्रेफरन्सेस वर. तुम्हाला काय करायचं? ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन करायचं, ऍक्सेस अँड सिक्युरिटी. पहिल्यांदा तिकडं, आता नवीन ह्याच्यामध्ये कसं आहे, ऍक्सेस कुठे तर म्हणजे राईट हँडला असू द्या किंवा लेफ्ट हँडला असू द्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल का डॅशबोर्ड मध्ये? आता इथं दोन ऑप्शन असतात, स्विच टू एक्सपोर्ट मोड. काय असतं? डॅशबोर्ड नॉर्मल काय असतो? नॉर्मल डॅशबोर्ड हा काय? नॉर्मल काय? नॉर्मल डॅशबोर्ड मध्ये काय येतं? नॉर्मलच गोष्टी असतात, म्हणजे तुम्हाला ते हेल्प जास्त करतात. आणि ऍडव्हान्स लेवलचा डॅशबोर्ड जर असेल तर तुम्हाला हेल्प गुगल करत नाही, तुम्हाला स्वतः तुमचं नॉलेज यूज करायला. मग मी काय करतो? स्विच टू एक्सपोर्ट मोड. दोन टाईपचे ऍड असतात, एक असते स्मार्ट ऍड आणि दुसरी असते स्विच टू एक्सपोर्ट मोड ऍड. जर तुमची स्मार्ट ऍड असेल, हे कोण सांगत नाही पण मी तुम्हाला सांगतोय, स्मार्ट ऍड जर रन केली तर कमी वेळेमध्ये तुमचा पैसा कशातला कसा काढून घ्यायचा हे गुगल ऍड पाहतं. कारण गुगल ऍडची डेफिनेशन काय आहे? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. बीड लावलं जातं आणि कमी वेळेत तुमचा पैसा जर लवकर संपला तर तुम्ही अजून पैसे टाकणार, आणि तुम्ही अजून पैसे टाकले तर अजून गुगल श्रीमंत होणार. मग जास्तीत जास्त पैसा कसाच तुमचा ओढून घ्यायचा, हे कशामध्ये? तर स्मार्ट कॅम्पेन्समध्ये. त्याला स्मार्ट नाव का दिले?
ते तुमच्यासारखं स्मार्ट आहे. समजलं? स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट टेलिव्हिजन काय? तुम्हाला काय पाहायचंय? तुमची इच्छा काय आहे? तुमचा मूड काय आहे? तुम्ही झोपून पण ती बंद करू शकतात, आवाजाने पण बंद करू शकतात. चॅनल चेंज करा म्हणलं की ते लगेच चेंज होतं. तर त्याला स्मार्ट टीव्ही म्हणतात. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट सिटी, स्मार्ट. तसं स्मार्ट कॅम्पेन मध्ये त्यांना एवढे स्मार्ट असतात ते कोणाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची. तुम्ही नुसतं वेबसाईटचं नाव टाकलं, ऑटोमॅटिकली कीवर्ड वगैरे सगळे येतात. तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. बिडिंग स्ट्रॅटेजी पण ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट करतं. पण जर तुम्ही स्विच टू एक्सपोर्ट मोड मध्ये केलात तर तुम्हाला स्वतः मॅन्युअली करायचं. आणि आता तुम्हाला लेफ्ट साईडला आलं का, मग तो लास्ट टाइमला आपण जो कॅम्पेन रन केला होता त्याच्यात आणि ह्याच्यात काहीच फरक नाही. जर तुम्हाला लेफ्ट साईडला जर तुम्हाला सगळे डिटेल दिसली तर त्याला काय म्हणायचं? एक्सपर्ट. एक्सपर्ट. आणि जर वरती जर असेल तर काय दिसतं? स्मार्ट. आता इन डिटेल मध्ये तुम्हाला एकाच टॅब मध्ये काय सेटिंग मध्ये गेलं तर सगळं बिलिंग कुठं करायचं, ऍक्सेस कसे द्यायचे हे सगळं तिथे सिंपल होतं. पण इथं गेल्यानंतर तुम्हाला ह्या अशा गोष्टी किती येतात बघितल्या गोष्टी. गोल्स काय, गोल्स दिसत होते का तिकडे? तुम्हाला तिकडे गोल सेट करायचं ऑप्शन होतं का? तुम्हाला अनालिसिसचं ऑप्शन होतं का तिकडे? आता कीवर्ड आपल्याला इकडं मॅच पण टाईप करता येतात, तिकडे येत नव्हतं. तिकडे बिडिंग स्ट्रॅटेजी खूप कमी असतात, 2च. इकडे किती असतात? खूप जास्त, 8 टाईप्स असतात. मग आपण त्या दिवशी ऍड रन केली होती, किंवा आपण आता काय करणार आहे, कुठे जाणार आपण? आता मला तुम्ही सांगा की ह्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला किती कॅम्पेन दिसतात टोटल? तुम्ही सांगा. ऑल कॅम्पेन. ऑल कॅम्पेन मध्ये जा आणि कोणते कोणते, एक व्हिडिओ कॅम्पेन आणि एक स्मार्ट कॅम्पेन. म्हणजे एक स्मार्ट मधून पण ऍड रन केली. आणि आता तो ऍक्टिव्ह कोणता आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्स जॅन 2025 मध्ये पण ती पॉज केली. 2च ऍड रन केली. पण जर मला आता नवीन ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल तर कुठं जाणार? न्यू कॅम्पेन मध्ये जाणार. आता रिझ्यूम ड्राफ्ट हा एक ऑप्शन तुम्हाला सांगितलं. म्हणजे मी कधीतरी ऍड रन करत होतो आणि ते ड्राफ्ट मध्ये तीच ऍडव्हर्टाइजमेंट मला ओपन जर करायची असेल, डेटा सायन्स 19 सप्टेंबर 2025, कोणी रन केली ही ऍडव्हर्टाइजमेंट? 19 सप्टेंबरला. ते नाही का दुसरे भाऊबंधू, काय नाव आहे त्यांचं? निकेश आणि तेजस. त्यांनी रन करत होते पण त्यांना काय काम आल्यामुळे त्यांनी बंद केलं आणि त्याला नाव काय दिले? 19 सप्टेंबर. आता हीच ऍड मी पुढे रन करतो. नवीन ऍड रन करायची असेल तर न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. जी जुनीच ऍड ती रन करत होते किंवा मागं आपण रन करत होतो ते 19 तारखेला, तीच ऍड रन करायची असेल तर मी इथं गेलो. त्यांनी काय काय केले ते बघू आपण आता. काय काय केले त्यांनी बघा. त्यांनी परफॉर्मन्स मॅक्स सेट केली. म्हणजे काय, मी त्यांना कोणती ऍड रन करायला सांगितली होती? सर्च ऍड. पण त्यांनी कोणती केली? परफॉर्मन्स मॅक्स. मग मला ही तर ऍड रन नाही करायची. नंतर त्यांनी कस्टमर ऍक्विजिशन पण ठेवलेले. नंतर काय केले? कॅम्पेन सेटिंग केली. मग पुणे फक्त रन केले त्यांनी. काय केले? पुणे. ऍड सेट ऍसेट पण टाकलंय, NMD इन्फोटेक त्याचा लोगो टाकलाय. आणि इथं काय टाकलंय? बेस्ट कोर्क विथ 100. असं जर ऍडव्हर्टाइजमेंट रन केली तर कोणाला मग समजेल का बेस्ट कोर्क काय असतं? इथे टाकलंय त्या, तुम्हाला दिसेल ना, थांबा 1 मिनिट, रिफ्रेश करू. त्याने काय टाकलं इथं बघितलं ना, तुला दिसत असेल कुठं कोर्सेस दिसते? कोर्क केलंय, कोर्क. बेस्ट कोर्स पाहिजे नव्हता तिथं, कोर्क केले त्यांनी. मग असं जर तुम्ही जर प्रॅक्टिस ऑन लाईव्ह प्रोजेक्ट, इंडियाज नंबर 1 डेटा सायन्स कोर्सेस. मग डेटाची स्पेलिंग कशी केली? तर ह्या जर अशा जर छोट्या छोट्या गोष्टी असेल तर काय होणार आहे? त्यांना रिझल्ट चांगला येणार नाही. ऑनलाईन वाल्यांना दिसतंय का? हो दिसतंय. ऍड ऍसेट केलं होतं, काय केले बघा खाली. आता स्ट्रेंथ काय? पुअर आहे.
मग जर स्ट्रेंथ पुअर असली तर इथं ऑप्टिमायझेशन स्कोअर खूप कमी येणार आहे आणि ऑप्टिमायझेशन स्कोअर कमी आला तर काय होणार आहे, त्यांना जास्त पैसे लागणार आहेत. इथं बेस्ट कोर्क विथ 100% प्लेसमेंट. कोर्क म्हणजे काय, त्यांना समजलं की जर इथं कोर्स जर टाकलं तर काय होणार आहे, 30 कॅरेक्टर होत नाही तर 30 पेक्षा जास्त जात आहे, झालं आता बसत नाही त्याच्यामध्ये. मग काय करणार आपण, हॅलो हा म्हणलं लेक्चर मध्ये होतो, कॉल करू का 15 मिनिटात, काय झालं येत नाही, मग इथं विथ काढून टाका. पण असं काय पण मिनिंग चेंज होईल पूर्णपणे असं टाकू नका. तर हे काय स्ट्रेंथ त्यांनी पुअर केलेली, बाकी हेडलाईन टाकली, इमेजेस पण सिलेक्ट केलेत वेगवेगळ्या, वी आर हायरिंगची इमेज केली, काय टाकली आणि कशासाठी केले, कोर्सेससाठी. मग लोक काय करतील, येड्यात काढतील, त्याच्यामुळे हे चुकीची ऍडव्हर्टाइजमेंट केली. समजलं तुम्हाला. असं जर तुम्ही रन केलं तर काय होणार नाही, यश येणार. नवीन कॅम्पेन रन करायचं आहे, न्यू कॅम्पेन मध्ये जायचंय, न्यू कॅम्पेन मध्ये जायचं, सेव्ह ड्राफ्ट मध्ये नाही जायचं. सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन, क्रिएट कॅम्पेन विथ लोकल स्टोर विजिट आणि अवेअरनेस. मी काय केलं, सेल्स मध्ये केलं, कंटिन्यू केलं, कंटिन्यू मध्ये काय केलं, सर्च ऍड केली, सर्च ऍड मध्ये काय केलं, फोन कॉलचं ऑप्शन ठेवलं, कोणत्या नंबरवरती कॉल आले पाहिजे, इंडिया, कुठे इंडिया, इथे. कोणत्या नंबरवरती कॉल आले पाहिजे, 90 49 44 88 30 49 88 11. नंतर काय केलं, कंटिन्यू केलं. ऑब्जेक्टिव्ह 2 पण घेऊ शकतो, याला नाव काय दिलंय, न्यू DS NMD. किती डेट होते आज, 22 सप्टेंबर 2025. फटाफटा करायचं एकदम फास्ट मध्ये. नाव काय टाकलं तरी काय, इथं ड्राफ्ट मध्ये येतं, ड्राफ्ट मध्ये नकोय आपल्याला. कन्व्हर्जन बिडिंग स्ट्रॅटेजी असतात, कधी पैसे जाणार आपले, मला जर एखाद्याचा कॉल आला तरच पैसे, एक तर क्लिक ठेवू का कन्व्हर्जन ठेवू, तर कन्व्हर्जन बेटर आहे. नंतर कॉस्ट पर ऍक्विजिशन ठेवायचंय का, म्हणजे जर लीड आली तर किती पैसे, 50 रुपयालाच लीड आली पाहिजे, 250 रुपयालाच माझा एक कॉल गेला पाहिजे. तर काय सांगितलं मी, 250च्या वरती मला एक कॉल येईल का, नाही. बिडिंग न्यू कस्टमर ओनली लावायचे का नाही, मला सगळ्या कस्टमरला लावायचं. आणि ही ऍड कुठं दिसणार आहे, सर्च पार्टनर वरती. कारण जर आपण बघा डिस्प्लेवरती ऍड दिसली तुम्हाला लॅपटॉपवरती, लॅपटॉपवरती किती पण क्लिक असतात तर लॅपटॉप मधून कॉल लागतो का कुणाला, कॉल कुठून लागणार आहे, मोबाईल मधूनच लागणार. मग इथं तुम्हाला कुठे कुठे रन करायचे ऍड ते लक्षात आलं पाहिजे. कुठं रन करणार, फक्त सर्च नेटवर्क वरती आणि डेस्कटॉप वरती दिसणार नाही, ते डिस्प्ले वरती दिसणार नाही. इथं लोकेशन पुणे, काय टाकलं, पुणे, मग इथं इन्क्लूड केलं. आणि इथं सी मोर ऑप्शन मध्ये जाऊन प्रेझेन्स और इंटरेस्ट ठेवलंय, किंवा दुसरं नुसते पुण्यामधलेच लोक आहेत. आता जर सपोज एखादा अहमदनगरचा माणूस आहे आणि तो काहीतरी कामासाठी पुण्यात आला, तर त्याला तो पुण्यात आला की लगेच ऍडव्हर्टाइजमेंट, भले तो अहमदनगरचा असू द्या, भले तो कोलकात्याचा असू द्या, पण काही लोक जॉबसाठी इकडे आले त्यांना ती ऍड दिसणार आहे. म्हणून मी काय केलं, प्रेझेन्स और इंटरेस्ट. एखाद्याने जर दिल्लीवरून सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तरी पण त्याला ते ऍड दिसणार पुण्यातली, का, कारण तो आपल्या लोकेशनला इंटरेस्ट आहे. म्हणून मी तसं ऑप्शन ठेवलं. लँग्वेज इंग्लिश ठेवली, का, कारण आपली वेबसाईट इंग्लिश मध्ये. नंतर इथं काय पॉलिटिक्स कॅम्पेन रिलेटेड आहे का, नो, काय करायचं, नो करायचं. नाहीतर काय, आता थोडासा हे चेंजेस, कारण आता इलेक्शन आलेत महानगरपालिकेची, ह्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होते, तर त्याच्यामुळे तुम्ही हे करायचं. आता जर कुणाला पण दाखवायचे असेल तुमची ऍड, तर हे ऍडव्हान्स सेगमेंट आहे ना, कुणाला पण दाखवा, जसं की जंगली रवीचं ऍड दिसते, कुणाला पण दिसते ते. जर तुम्ही युट्यूब ओपन केलं तर तिथं ते ऍड दिसेल. तर तसं जर करायचं असेल ओपन टार्गेट ऑडियन्सला, तर क्लिक जास्त येतील आणि कोणाचे पण क्लिक्स येतील, त्याच्यामुळे कन्व्हर्जन रेट तुम्हाला, आता सपोज मला 50 कॉल आले आणि त्याच्यातले एकाच लोकांनी ऍडमिशन घेतलं, आणि मला 2च कॉल आले आणि त्याच्यामधले दोन्ही लोकांनी कॉल घेतलं, तर कोणतं बेटर आहे, 2 लोकांनी आलं आणि दोन्हीने ऍडमिशन घेतलं, का, कारण त्यांना कोर्स करायचा.
पण बाकीचे 50 कॉल आले, मला फिजिक्सचा कोर्स करायचा आहे, मला हे पाहिजे, माझं डोकं दुखतंय, ह्याच्यासाठी जर कॉल आले तर मग काय होईल, जे क्वालिटीचे कॉल आहेत ते पण मिस होतील, त्यांच्याबरोबर आपण व्यवस्थित नाही बोलणार. क्वालिटी चांगली पाहिजे, क्वांटिटी कमी असली तरी चालेल. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, मोड सेटिंग मध्ये जायचंय आणि इथं ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या टाकायच्या. ऍड काय झालं, रोटेशन मध्ये दाखवायचे का, डू नॉट ऑप्टिमाइज रोटेट ऍड्स इनडेफिनेटली, आणि परफॉर्मिंग ऍड जी चांगली परफॉर्म करते त्यालाच दाखवायचंय का, तर हे ऑप्शन तुम्हाला इथं द्यायचे. स्टार्ट डेट इन डेट सिलेक्ट करायची का, मला जी ही ऍड आहे ना, तर काय करायचंय, सकाळी आता किती वाजले, सकाळी 1 वाजता दाखवायचे. किती वाजता, सॉरी सकाळी 10 वाजता. मग सकाळी 10 वाजता किती वाजता वाजतात, तर 10 वाजता, 10:15 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मला. मग 8 म्हणजे किती, 21. तर 21 कुठं दिसतंय का तुम्हाला, हा 20, बरोबर, 8:30 पर्यंत, ऑल डेज 8:30 पर्यंत. आणि इथं परत मोड सेटिंग मध्ये जायची गरज नाही, अजून काय जर ऍड करायचं झालं एवढं. इथं फायनली वर कशासाठी आपण टाकतोय, तुम्हाला सांगितलं होतं एकतर कीवर्ड रिसर्च करून टाका, पण मला काय करायचं, माझ्या डेटा सायन्सच्या कोर्स साठी टाकायचं आहे, ENM डेटा सायन्स. आता मग इथं आपली वेबसाईट दिसायला पाहिजे, गुगल ऍड मध्ये नाही दिसत, कोणाची दिसते, त्यांची दिसते. मग NMD ची वेबसाईट दिसते का, इथं दिसते. तर इथं काय लिहिलेलं आहे, डेटा सायन्स कोर्सेस. मग हे URL काय करायचं, कॉपी करायचं. युजर फ्रेंडली URL आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑप्टिमायझेशन स्कोर वाढेल. आता बघा माझी ऍड ऑलरेडी, जर गुगल ऍड मध्ये काय होतंय, SEO मध्येच माझी 1 नंबरला दिसते, गुगल ऍड मध्ये 1 नंबरला दिसत नाही का, कारण आपण ऍड रन नाही केली. एवढे URL टाकायचा आणि याच्यामध्ये काय करायचं, गेट कीवर्ड्स काय करायचं, ह्याच्यामुळे ऑप्टिमायझेशन स्कोर तुमचं वाढतो. नाहीतर मग तुम्ही तुमच्या मनाने कीवर्ड टाका. आता ह्याच्या आपल्या वेबसाईट मध्ये कोणते कोणते कीवर्ड आहेत, डेटा सायन्स कोर्स इन पुणे विथ प्लेसमेंट गॅरंटी, डेटा सायन्स कोर्सेस विथ प्लेसमेंट गॅरंटी, दोन्ही पण सेमच आहेत का, एकदा लक्षात द्या. तर ह्या गोष्टी पण मॅटर करतात, तर जेवढ्या तेवढ्या मी ठेवल्या, सगळे कीवर्ड चांगले येतं. आणि हे जे कीवर्ड टाकले, तर कीवर्डचे मॅच टाईप सांगितले होते, लॉंग टेल कोणते कीवर्ड मॅच टाईप्स असतात, कीवर्ड मॅच टाईप काय असतात तुम्ही सांगा, ब्रॉड मॅच, ब्रॉड मॉडिफायर आणि एक्झॅक्ट मॅच. हे कोणते कीवर्ड आहेत ते तू सांग. लॉंग टेल आहेत, पण हे कोणते येतं, कीवर्ड मॅच टाईप विचारलं तर तुम्हाला लॉंग टेल शॉर्ट टेल नाही सांगायचं. एक्झॅक्ट मॅच आहेत का, फ्रेज मॅच आहेत का, ब्रॉड मॉडिफाय येतं, कोणते कीवर्ड टाईप येते तुम्ही सांगा. हा त्या दिवशी सांगितलेलं लक्षात नाही का तुमच्या, तुम्ही काय करतात मला ते समजत नाही. तुम्हाला त्या दिवशी एवढ्या भारी नोट्स काढून दिल्या होत्या मी, तरी तुमचं लक्ष नाही. दुसरं कुणाकडे लक्ष होतं का तुझं, हा का नव्हतं, मग ह्याचे फोटो काढून घ्या म्हणलं होतं तुम्हाला. गुगल ऍड्स, ऑनलाईन ऍडव्हर्टाइज प्लॅटफॉर्म ऍडव्हर्टायझर पेड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. नंतर कीवर्डचं पण सांगितलेलं खाली लिहिलेलं दिसते ना, कीवर्ड मॅच टाईप, ब्रॉड मॅच कसं लिहितात असं, बरोबर आहे. फ्रेज मॅच कसा लिहितात, हे असं डबल कोटेड मध्ये लिहितात ना. मग तुम्हाला तिथं कुठे डबल कोटेड दिसलं का, एक्झॅक्ट मॅच कसा लिहितात, तर असं ब्रॅकेट मध्ये. तुला इथं असं कुठं ब्रॅकेट दिसले का, मग का असं करतो तू, एवढं हुशार असून, आता समजेल का. मग आता हे कोणते कीवर्ड आहेत सांगा बरं परत तुम्ही, ब्रॉड मॅच,
जर एखाद्याने सर्च केलं ऑफलाईन फिजिक्स कोर्सेस इन पुणे तर त्याला ऍड दिसेल का? स्वप्नला काय ठेवू? दिसेल का? हा, का नाही दिसणार? इथं आहे ना ऑफलाईन डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मग इथं फक्त ऑफलाईन पण बरोबर आहे, कोर्सेस इन पुणे पण बरोबर, 4 कीवर्ड मॅच झाले. मग कसं दिसणार नाही तर काय होणार? आपण फक्त एकच शब्द वेगळा आहे ना, मग दिसेल का? ब्रॉड मॅच मध्ये काय सांगितलं होतं, त्या कीवर्ड मधले 2 किंवा 3 जरी मॅच झाले तरी पण तुमचे ऍड दिसतील. एखाद्याने जरी टाकलं ना, काय टाकलं नुसतं कोर्सेस इन पुणे, दांडिया कोर्सेस इन पुणे, तरी पण आपले ऍड दिसतील. तुम्हाला फोन येतील की दांडियाचा कोर्स करायचा आहे तुम्ही घेतात का? का? कारण ब्रॉड मॅच टाकलं. मग हे तुम्ही का कधी इम्प्लिमेंट करणार? तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही विचारित का नाही का? ह्यांची लाज वाटते का तुम्हाला? ह्यांची हा? ह्यांना ऑनलाईन करायला सांगू जर लाजत असतात. बोला की, तुम्ही काय बोलतच नाही. मग हे बाकीचे होते की तुम्ही होतात का? का मरी यायला गेल का? माहिती का कुठे देवी? मरी यायची देवी माहिती का? नाही माहिती? मांगीर बाबा माहिती का? कुठे? तुमच्या गावात मंदिर आहे. हा. मग येते का आता बरोबर? इथे चांगले ऍड मोर कीवर्ड शो युअर ऍड्स मोर ऑफर. जेवढे जास्त कीवर्ड टाकणार तेवढे जास्त तुमचे ऍड दिसणार. ऍड करायचे तर अप्लाय ऑल करा, भरपूर सारे कीवर्ड येते. आणि नसेल तुम्हाला एवढेच पाहिजे तर एवढेच थांब. ठीक आहे. नंतर इथं काय टाकायचं, कॉल ऍड. इथं काय इंडिया, कॉल ऍड काय ते मग टाकलेलं. आता इथं फायनल URL टाकायचं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍड तर टाकावं, कॉपी करायचं, इथं काय करायचं, पेस्ट करायचं, फायनल URL, नंतर व्हेरीफाय URL, नंतर डिस्प्ले URL. काय टाकणार, डेटा हेडलाईन. काय हेडलाईन टाकणार आपण? स्क्रीन दिसते ना तुम्हाला? अट्रॅक्ट. बिझनेस नाम काय आहे? NMD डेटा कशासाठी हे टाकलंय? समजलं. आता डिस्क्रिप्शन, ऍडमिशन ओपन फॉर डेटा. आता मला सांगा, ही ऍड डायनामिक आहे का रिस्पॉन्सिव्ह आहे? आता तुम्ही म्हणा मला हे पण नाही माहिती. डायनामिक काय असतं फरक डायनामिक मध्ये रिस्पॉन्सिव्ह मध्ये? मग त्याला काय म्हणतात? झालं. अजून एक टाका. ही रिस्पॉन्सिव्ह आहे. डायनामिक मध्ये तुम्हाला कमीत कमी किती टाकावं लागतात? 4 ते 15 हेडलाईन. आणि डिस्क्रिप्शन पण 6 टाकावं लागतं. इथं कमी, इथं
झालं. कॉल टू, इथं काय करायचंय, कॉल टू ऍक्शन फंक्शन नन कॉल्स फ्रॉम ऍड. कशापासून आले पाहिजे, ऍड पासून कॉल आले पाहिजे का ऍड ग्रुप मधून आले पाहिजे का स्मार्ट कॅम्पेन क्लिक म्हणून आले. कॉल फ्रॉम स्मार्ट कॅम्पेन, स्मार्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस सांगितलं. आपली ऍड कशी दिसेल, अशी दिसेल. नंतर काय करायचं, नेक्स्ट करायचं. बजेट किती ठेवायचं, कस्टम मध्ये जायचं. किती बजेट ठेवायचंय, मिनिमम 500, मॅक्झिमम तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं 2200 रुपये ठेवतो. आणि आता काय काय लोकांचा असा क्वेश्चन असतो, सर तुम्ही 2200 रुपये ठेवले, किती ठेवले आणि तुम्ही अकाउंट मध्ये मग 2200 रुपये टाकले पाहिजे का, तर नाही. तर आलं का इथं, हे सिक्युरिटी लावलेली, इट वॉज मी आपण इथं फोन करतो. काय चुकलं आता मला तुम्ही सांगा. काय चुकले का, करू का पब्लिश. तर ते आफ्टर पेमेंट ऑप्शन कसं, प्रीपेड पोस्टपेड ते तुम्हाला पैसे ऍड करताना असतो, आता थोडी असतो. इथं बघा पब्लिश कॅम्पेन, काय केलं मी, पब्लिश केला पण अकाउंट मध्ये 0 रुपये, तर कुणाला दिसेल का, पण आपण पब्लिश करून ठेवू. ज्यावेळेस आपण पैसे टाकणार त्यावेळेस इथे इम्प्रेशन येतील, कन्व्हर्जन होईल, हे सगळं इथं तुम्हाला दिसणार. आता आपल्याला टाकायचे पैसे, तर पैसे काय, अकाउंट पेड, प्रीपेड फंड आर लो. प्रीपेड म्हणजे काय, काय ठेवलेले आपण, प्रीपेड आणि पोस्टपेड दोन ऑप्शन असतात. प्रीपेड म्हणजे आधी पैसे पे करा आणि पोस्टपेड म्हणजे नंतर. मग इथं बिलिंग मध्ये जायचं, पुढे जायचं बिलिंग मध्ये. बिलिंग मध्ये गेल्यानंतर आता किती पैसे दिसत आहे, अवेलेबल फंड 520 रुपये. अजून ऍड करायचं आहे, ऍड करा. आता इथं अनदर ऑप्शन आहे किंवा काय आहे, चेंज आहे. मग इथं काय करायचंय, नवीन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड टाकायचंय. हे सगळं सेव्ह केलं, हे डिटेल वगैरे सगळे टाकले. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तिथं ऑप्शन येतं प्रीपेड आणि पोस्टपेड. आता हे मी सेव्ह केलेले आणि इथं मी ऑलरेडी मला सांगितलेले की माझं प्रीपेड मध्येच करायचंय. मग इथं मला आता प्रीपेड आणि पोस्टपेडचं ऑप्शन येईल का, येईल का, नाही. जर नवीन कार्ड ऍड करताना ते ऑप्शन आहे. समजलं का सगळ्यांना, 500 रुपये आहेत, 520 रुपये. आता उद्या ह्याच्यामध्ये आता ऍड रन करायची गरज आहे का, सॉरी आता पैसे ऍड करायची गरज आहे, तर उद्या ह्याच्यामध्ये बाकीचे सगळ्या ह्याच्यामध्ये इथं एकदा व्हिडिओवरती जा, क्लिक्स किती येतील, इम्प्रेशन किती येतील, ऍव्हरेज सीपीसी किती, कॉस्ट किती गेला, कॉल किती आले, हे सगळं आपण येतो. कॉल इथं दिसतात, डाउनलोड किती केले, फोन नंबरचं दिसतंय का बटन तुम्हाला, फोन कॉल्स किती, हे सगळं आपल्याला उद्या चेक. अशा प्रकारे आपण ऍड रन करतो. एकदा ऍड रन केली तुम्ही आणि ही ऍड मधून कॉल येतात, ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शन नाही, तर ह्याच्यामध्येच पैसे टाकायचे. परत रोज रोज करायची काय गरज आहे, फक्त रिकमेंडेशन येतात ते अप्लाय करायचे. तर उद्याच्या कॅम्पेन मध्ये तुम्हाला रिकमेंडेशन दिसायला येतात. आता इथं आपल्याला नोटिफिकेशन येतात, ड्राईव्ह मोर सेल्स व्ह्यू. मग त्यांनी काय सांगितलंय, ड्राईव्ह मोर सेल्स जर तुम्हाला करायचं असेल तर मॅक्झिमम सीपीसी ठेवा. दिसतंय का, एवढे रिकमेंडेशन आले. सी व्हाय ऑल युअर ऍड्स आर शोईंग, रिव्ह्यू, प्रिव्ह्यू आणि डायग्नोसिस. नंतर काय बोलले ते, जे आता रिकमेंड येतात इथं, हे तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. रिकमेंड करतात ना, त्या गोष्टी अप्लाय करायच्या का नाही करायच्या ते तुम्हाला डिसाईड करेल की तुम्ही चांगला गुगल ऍड आहे का नाही. आता काय चुकलं अनिकेत सांग बरं आपलं, आता एवढं म्हणून आता जायचं घरी, एवढी जर मी ऍड रन केली तर आपली परफॉर्मन्स ओके होईल का, काय चुकलं तुम्ही सांगा.
ऑनलाईन वाले हुशार लोक आहेत, तुम्ही सांगा काय चुकलं. तर आपलं काय चुकलं नाही. चुकलं कुणाचं, इथं जायचं. कोणता कॅम्पेन चालू आहे? डेटा सायन्सचा. समजलं. तुम्हाला काय एडिट करायचंय तर कुठं जाणार? एडिट परफॉर्मन्स आणि एडिट कॅम्पेन मध्ये जाणार. बरोबर आहे. जर काही चेंज करायचं असेल तर. पण मला काही चेंजेस नाही करायचं. काय नाही करायचं मला, एवढ्या गोष्टी केल्यात, मला ह्याच्यात काहीच चेंज नाही करायचं. पण मला एक गोष्ट चेंज करावीशी वाटते. काय चेंज करायची आपली गोष्ट? आपण जे कीवर्ड टाकलेले आहेत ते कोणते टाकलेले, इथं जायचं. कुठं जायचं? ओव्हरव्ह्यू मध्ये. ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅम्पेन दिसेल. दिसतोय कॅम्पेन? न्यू कॅम्पेन का जुना कॅम्पेन? कुठं जायचं? ओव्हरव्ह्यू मध्ये. ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर खाली काय दिसतंय? कॅम्पेन दिसतंय. तर त्या कॅम्पेन वरती ऑडियन्स आणि कीवर्ड दिसतात आणि कंटेंट दिसतात, तर त्याच्यावरती क्लिक करायचं. खाली जायचं आणि कीवर्ड मध्ये जायचं. आणि इथं गेल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली, हे सगळे रिव्ह्यू अंडर रिव्ह्यू मध्ये येते. सगळे कीवर्ड अर्धा तासापर्यंत अंडर रिव्ह्यू मध्ये जातात, नंतर ऍक्टिव्ह होतात. आणि हे जे सगळे कीवर्ड दिसतात तर हे सगळे ब्रॉड कीवर्ड आहेत. आणि ब्रॉड कीवर्ड म्हणल्यानंतर मला फिजिक्स, दांडिया क्लाससाठी हे असे का मला ऍडव्हर्टाइजमेंट, मला कॉल येतील. मला कॉल कोणते आले पाहिजे? जर एखाद्याने गुगलवरती जसं आहे तसंच जर सर्च केलं किंवा इथं फक्त सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे किंवा इथं इन पुणे जरी नाही टाकलं तरी पण आपला कॅम्पेन दिसला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणता कीवर्ड टाकावा लागतील त्याच्यामध्ये? तर फ्रेश कीवर्ड. मग मला आता प्रत्येकाच्या ठिकाणी एडिट करायची गरज नाही. मला सगळे कीवर्ड एकाच वेळेस सिलेक्ट करायचे. टोटल कीवर्ड किती टाकले? 25. आणि 25च्या 25 कीवर्ड आपल्याला काय करायचे? फ्रेज मॅच करायचे. तर एडिट मध्ये जायचं. कुठे जायचं? एडिट मध्ये. आणि एडिट मध्ये गेल्यानंतर चेंज मॅच कीवर्ड मॅच ऑल मॅच टाईप. आणि इथं काय ब्रॉड मॅच आहे तर इथं काय करायचंय? फ्रेज मॅच करायचंय. आणि फ्रेज मॅच केल्यानंतर अप्लाय करायचं. बस. जर एवढी जर चूक तुम्ही, आता काल त्यांनी काय केलं होतं, सगळे ब्रॉड टाकले होते, टाकले पैसे, 15 मिनिटात इकडे तिकडे पैसे गेले. 2च कॉल आले आणि ते पण कशासाठी आलं? टेलरिंगचे कोर्सेस आहेत का? म्हणलं हो आहेत, येऊ देतो. अंडर गारमेंट टेलरिंग आहे का? तो पण कोर्स चालू करतो म्हणलं. असे ऍड रन करतात स्टुडंट. आता आले का हे स्वल्पविराम? मी स्वतः दिले का? कोणी दिले? आणि एखादा माणूस असतो तो काय केला असता तर पेन्सिल वरती क्लिक करून असं दिलं असतं हाताने. ह्याला एक्झॅक्ट मॅच करू का? कसा करायचा? ब्रॅकेट. कोणतं ब्रॅकेट द्यायचं ते पण लक्षात घ्या. हे झाला एक्झॅक्ट मॅच. म्हणजे त्यातलं एक सुद्धा चेंज करू शकतो. एक पण चेंज करू शकतो. सेव्ह करा. नाही तर तुम्हाला जेवढे सिलेक्ट, मला हा सिलेक्ट करायचा आहे, हा सिलेक्ट करायचा आहे, हा सिलेक्ट करायचा आहे, हा सिलेक्ट करायचा आहे आणि एवढ्यालाच मला काय करायचंय? एक्झॅक्ट करू शकतो. हे शॉर्टकट आहे. पुढं पुढं जसं जसं जाईल तसं तुम्हाला शॉर्टकट सांगणार मी. गोल्स कसे सांगायचे, डायग्नोसिस कसं करायचं. आता उद्या आपण चेक करू. जर ब्रॉड मॅच कीवर्ड काय करतो? जास्त पैसे, जास्त क्लिक येणार त्याला आणि जास्त पैसे जाणार. त्याच्यामधून क्वालिटीचे लीड पण नाही येणार. पण जर फ्रेज केले तर क्वालिटीचे लीड येतात. तर असे कॅम्पेन. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, नसेल तर आपण बंद करू.